नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आज आपण मसावी आणि मसावीवरील काही उदाहरणे पाहणार आहोत। बघा, मसावी म्हणजे काय? तर मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक, म्हणजे मोठ्यात मोठा सामायिक विभाजक। आणि त्यालाच इंग्रजीमध्ये HCF म्हणतात। आणि HCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर। तर बघा, पहिलं उदाहरण पाहूया आपण। दोन संख्यांचा अगोदर आपण मसावी कसा काढायचा ते पाहूया। 8 व 12 चा मसावी काढा। बघा, 8 ला आणि 12 ला एकाच कोणत्या संख्येने भाग जातो ते पाहायचं। बघा, 8 आणि 12 ला 2 ने भाग जातो। बे एक बे, बे चौक 8, बे सहा 12। आता 4 ला आणि 6 ला 2 ने भाग जातो। बे दोन्ही 4, बे त्रिक 6। आता बघा, 2 आणि 3 या मूळ संख्या आहेत। आता बघा, इथं 2 आणि 3 ला एकाच कोणत्याही संख्येने भाग जात नाही, म्हणून आता आपण इथं थांबायचं। लसावीमध्ये आपण काय करतो की शेवटी 1 येईपर्यंत आपण भाग घालवतो, परंतु मसावीमध्ये तसं होत नाही। तर आता 2 ला आणि 3 ला एका संख्येने भाग जात नाही। 2 ला 2 ने जातो आणि 3 ला 3 ने जातो। अशा वेळेस आपण इथं थांबायचं आणि डावीकडे जे अंक आले आहेत किंवा ज्या संख्या आल्या आहेत त्या संख्यांचा गुणाकार म्हणजेच मसावी होतो। बघा, मसावी बरोबर 2 गुणुले 2 म्हणजे बे दुने 4। 4 हा 8 आणि 12 चा मसावी आला। आता दुसरं उदाहरण पाहूया। बघा, पुढचं उदाहरण पाहूया आपण। 18 व 30 यांचा मसावी काढा। बघा, 18 आणि 30 ला 6 ने भाग जातो। बघा, 6 एक 6, 6 त्रिक 18, 6 पाचा 30। बघा, आता इथं 3 आणि 5 या दोन मूळ संख्या आल्या। आता 18 आणि 30 ला 2 ने सुद्धा भाग जातो। आता ते सुद्धा आपण करून पाहू शकतो। बघा, बे एक बे, बे नवे 18, बे एक बे, खाली राहिले 1 1 म्हणजे बे पंचे 10। आता 9 आणि 15 ला 3 ने भाग जातो। 3 एक 3, 3 त्रिक 9, 3 पाची 15। म्हणजे शेवटी 3 आणि 5 या दोन मूळ संख्या आल्या। म्हणजे आपण 6 ने भाग घालवलं तरी चाललं असतं। तर आता बघा, इथं पुढे आपण आता 3 आणि 5 ला एका संख्येने भाग घालवू शकत नाही, म्हणून डावीकडे जे दोन अंक आले आहेत 2 आणि 3 यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला मसावी मिळतो। मसावी बरोबर 2 गुणिले 3 बेत्रिक 6 म्हणजे 18 व 30 चा मसावी आला 6। आता पुढचं उदाहरण पाहूया आपण। 15 12 व 18 यांचा मसावी काढा। बघा, 15 12 आणि 18 ला 3 ने भाग जातो। बघा, 3 एक 3, 3 पाची 15, 3 चौक 12, 3 सहा 18। आता इथं बघा, 5 4 आणि 6 या तीन संख्या आलेल्या आहेत। आता 4 ला आणि 6 ला 2 ने भाग जातो, परंतु 2 ने 5 ला भाग जात नाही, म्हणून आपण इथंच थांबायचं। म्हणून आपला मसावी आला मसावी बरोबर 3। डावीकडील 3 ही संख्या म्हणजे 15 12 व 18 या तीन संख्यांचा मसावी काय आहे? 3 आहे। अशा प्रकारे आज आपण दोन संख्यांचा आणि तीन संख्यांचा मसावी कसा काढायचा ते शिकलो। आता उद्याच्या भागामध्ये आपण मसावीवरील अजून काही नवीन उदाहरणे पाहूया। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसह। धन्यवाद।